मन हे झाले तू येना सळसळतो बरा दुनिया ठिकाणा तू सुबार शाम साजनी दबत मन हे झाले तू येना सा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट दिलेला आहे तो आपल्याला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आणि इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला अलाइट मोशन मध्ये अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं की बीटमार्क आपलं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, फर्स्ट स्टेप आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता मटेरियल राहणार आहे। तर मटेरियल मध्ये एक तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे, ते अशा प्रकारे राहणार आहे। ते सिंपली इथं आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे। आता बॅकग्राऊंड ऍड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ आपल्याला 7.24 या सेकंदाच्या बीटमार्क पर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर हाच बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे बघू शकता आपल्याला सॉन्ग लेअरच्या अशा प्रकारे वरती ठेवायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, ही जी लेअर आहे ती आपल्याला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटी मध्ये जाऊन याची ऑपेसिटी तुम्ही कमी करू शकता। अशा प्रकारे मी 70 ते 75 तुम्ही ठेवू शकता। तर इथं 70-75 ठेवून बघू शकता बॅकग्राऊंडला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, तुम्हाला ग्रुप 1 आणि ग्रुप 2 अशा प्रकारे दोन लेअर दिसून येत आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 लेअर सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये जाऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज अशा प्रकारे ऍड करायचा आहे। आता इथं बघू शकता मी तर डेमोसाठी इमेज हा यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशा प्रकारे स्वतःचा इमेज ऍड करून त्याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्क पर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि आपल्याला तो इमेज काय करायचा आहे, मधोमध घ्यायचा आहे। आता इमेज मधोमध घेतल्यानंतर काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन याची साईज आहे ती कमी जास्त करून इथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इमेज सेट करून घेतल्यानंतर सिंपली इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। बघू शकता एकदम इझी आणि एकदम मस्त पद्धतीने तुम्ही इथं ही इमेज आहे ते ऍड केलेलं आहे। आणि तुम्ही त्याच्याच खाली बघू शकता लेअरिक आपण इथं प्रोव्हाइड केलेलं आहे अशा प्रकारे राहणार आहेत। तर लेअरिकचा कलर किंवा तुम्हाला कोणतंही स्टाईल ठेवायची ते तुम्ही ठेवू शकता। तर बघू शकता ही पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनचं आपल्याला ग्रुप 2 या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज ॲड करून तो त्याची लेंथ वाढवून आपल्याला मधोमध घ्यायचा आहे। आणि काय करायची इथं त्याची थोडीशी साईज कमी जास्त करून अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला तो इमेज सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून आल्यानंतर बघू शकता दोन्हीही लेअर आपल्या एकदम परफेक्ट ठिकाणी सेट झालेले आहेत। तर अशा प्रकारे बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 7.24 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज आहेत, आता हे इमेज मी तर डेमोसाठी मी यूज करतो। इथं तुम्ही जसे मी हे इमेज यूज करतोय तसे तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट एकदम सोप्या पद्धतीने करू शकता। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज ॲड केलेला आहे। त्यानंतर इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करण्यासाठी सिंपली इथं आपल्याला काय करायचं, इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे इझी वेमध्ये इथं आपले इमेज आहेत ते इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहेत। तर अशा प्रकारे सर्व इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की इमेजवरती जी आपण PNG लावणार आहोत तर ती सिंपली इमेजवरती घेण्यासाठी सिंपली या इमेज लेअरच्या PNG आहेत ते आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायचे आहेत। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे।
तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक येऊन आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि शेकी प्रीसेटमध्ये हा जो एक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 7.24 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि इथून पासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला काय करायचं आपल्याला अशा प्रकारे इथं काय करायचं आहे की आपल्याला ही जी लेअर आहे ती आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय इथं आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करून घेतल्यानंतर याचा युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय की प्रत्येक लेअरला आपण हा इफेक्ट आहे तो आपण अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्रचिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता इंक इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली याची सेटिंग करण्यासाठी तो इंक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ब्लेंडिंग ऑपेसिटीवर क्लिक करून लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. आता बघू शकता अगदी इझी वेने आपण इथं केलेलं आहे. सिम्पली लेअरला क्लिक करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन अशा प्रकारे लाईटनमध्ये जाऊन इथं स्क्रीन इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे हाच इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला हाच पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर बघू शकता याचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक ठिकाणी ही जी आपली इंक इफेक्ट लेअर आहे ती पेस्ट केलेली आहे. आता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.